नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या काही महत्त्वाच्या बातम्या. चला तर मग सुरुवात करूया आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. आज काँग्रेस नेत्याच्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करून राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. आम्ही डुप्लिकेट मतदारांबद्दल चिंता मांडल्या. जिथे मतदारांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. आम्ही डुप्लिकेट मतदार प्रकरणांबद्दल देखील निवेदन दिले, जिथे संबंधित व्यक्तीने फक्त एकाच पत्त्यावर अर्ज केला होता, परंतु नावे अनेक पत्त्यांवर दिसतात. जर निवडणूक आयोगाला मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनी मतदार याद्यांमधील या समस्या त्वरित दुरुस्त केल्या पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात गेलं होतं. आज सुप्रीम कोर्टाने 50% वर आरक्षण दिलंय. मुंबई, ठाणे, नाशिक त्या महानगरपालिका राज्य सरकार ठरवतील तसं घेतल्या जातील. जानेवारीत ओबीसीचा प्रश्न येईल. ओबीसी आरक्षण मुंबई महानगरपालिकेत देखील देण्यात आलं असल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय. या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहे. आजच्या सामन्याचे अग्रलेख वाचला असेल. महाराष्ट्र सगळं पाहतो आहे. मी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसोबत बोललो होतो. मुंबईत एकूण प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक होत चालली आहे. इथिओपियाचा इथे काहीही संबंध नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. हिंगोलीच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचाराने आता जोर धरलाय. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना श्रीराम भिसे यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. शहरातील प्रत्येक वॉर्डात जाणाऱ्या अर्चना भिसे या मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार करत आहेत. हिंगोलीत महाविकास आघाडीची शिवसेना व भाजपच्या दोन्ही उमेदवारांसोबत लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत. 8 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात नागपुरात दाखल होत आहेत. तर सुरक्षा व्यवस्थेचा ताबा देखील सुरक्षा रक्षक आज घेणार आहेत. अंदाजे 15,000हून अधिक कर्मचाऱ्यांना निवास भोजनाची व्यवस्था प्रशासनाने जवळपास पूर्ण केली आहे. बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवर रात्री थरकाप उडवणारा अपघात घडलाय. समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रोडच्या कडेने जाणाऱ्या 3 ते 4 नागरिकांना जबरदस्त धडक देत उडवलंय. या अपघातात एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. परतूर शहराचा आजचा बदलता चेहरा आपण बघत आहोत. आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूरच्या विकासासाठी जी तळमळ ठेवली त्या तळमळीला आमच्याकडूनही नेहमीच पूर्ण सहकार्य मिळालं आहे. त्यांनी मागील काळात परतूरच्या विकासासाठी ₹500 कोटींची मागणी केली तेव्हा त्यांना निधीची कमतरता पडू देणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. बुलढाणा नगराध्यक्षपदासाठीचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संगीता अर्चित हिरोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर वंचितची नेमकी काय भूमिका याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या एकाही उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नसण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी विशद केली आहे. बुलढाण्यातील जनता सुज्ञ आहे, ती योग्य उमेदवार निवडून देईल असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने निर्णय मतदारांच्या न्यायालयात फेकलाय. रोजगार निर्मिती करून देण्याचा आमचा मानस आहे. शिवसेना, उभाठा व राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीमार्फत आम्ही ही नगरपालिका लढत आहोत. आमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा मतदान रूपी मतदाते आम्हाला आशीर्वाद देतील असा विश्वास महेश नळगे यांनी व्यक्त केलाय. नाना पटोलेंनी बावनकुळेंवर पलटवार करत तुम्ही आम्हाला निवडून दिलं नाही तर आम्ही पट्टे नाही देणार. नाना पटोले म्हणाले, तेरे बाप का राज है. मंत्री मुख्यमंत्री जेलमध्ये गेले आहेत. चक्की पिसिंग हे कोणत्या वावराची मुली आहे. इथं गोंदिया येऊन गोंदियावासियांना धमकावते. गोंदियावासी धमकावून घाबरत नाही. नाना पटोले म्हणाले, मी वचन देतो तुम्हाला पट्टे मिळवून देणार. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.